वाजले सकाळचे 7:30. दिस इज माय गड्डी. आम्ही ट्रिपशी चाललोय गाडीवर आणि एन्जॉय हेच भारी वाटतं यार मला तर. आली मॅम आता लेक्चर आमचं पाय. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आत्ता वाजले सकाळचे 7:30 आणि फायनली आता मी कॉलेजसाठी तयार झालेली. सो दिस इज वॉट माय ड्रेस लुक्स लाईक. आणि आज आमच्या कॉलेजमध्ये आमचे 2 प्रेझेंटेशन आहे. एक म्हणजे CGचं आहे, कम्प्युटर ग्राफिक्स, आणि दुसरं म्हणजे CS, कम्प्युटर सायबर सिक्युरिटी. असे 2 सब्जेक्टचे प्रेझेंटेशन आहे आणि मी केलेलं आहे प्रिपेअर. लेट्स सी हाऊ इट गोज. आणि बघूया आपला आज ड्रेस कसा आहे. ॲक्च्युली मला आज घरी येऊन शूट पण करायचं आहे. सो मी तुम्हाला दाखवणार आहे हाऊ अ डे इन लाईफ ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर प्लस इंजिनिअरिंग स्टुडंट. सो लेट्स गेट स्टार्ट आहे. मी आज थोडं लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. 45 तर इथंच झाले. मला पोचायचं आहे 10 मिनटं तरी लागतील, 10-15 मिनटं. लेट्स गो. बघूया काय होतं आज. स्टे ट्यून. कारण मी माझं ॲक्सेसरीज घालते जे की गाडीवर घालून जावं लागतं. आणि 1 मिनटात दाखवते कशी दिसते मी पूर्ण घातल्यावर. अशी आहे आणि दुसऱ्या मिनटाला एकदम वेगळी दिसते. आय एम रेडी आणि हे घालणं खूप जरुरी आहे. तुम्ही अवॉइड करत असाल बट हेल्मेट इज मस्ट. आपण किती पण स्पीडने जातो हे करतो बट सेफ्टी. चला जाऊया आता. दिस इज माय गड्डी. लेट्स गो. 8:02 मी आता कॉलेजला पोचलेली आहे. लेट्स रिमूव्ह आर हे सगळं तामझाम. तर काय सगळ्यात पहिले आमचं DBMचं प्रॅक्टिकल आहे आणि त्यानंतर लेक्चर्स आहे. लेट्स गो टू द लॅब. गाईज फायनली आता आम्ही लॅबमध्ये आलो आहे आणि आमचं सबमिशन चालू झालेलं आहे. इथे DBMS झालं आहे पण माझं झालं नाही. आता सबमिशन नाही लिहून बसणार मी. आणि हीच अशी एक लॅब आहे जिथं मला वाटतं की बाबा कॉम्प्युटरचे आहे, नाहीतर खालच्या लॅबमध्ये बाहेर PC पण चालत नाही. तर आदित्य मॅडम आलेल्या आहेत, कॅमेरा फिरवाड्या मॅडम. सो आता आम्ही प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहे. आता मी सिस्टम स्टार्ट केलेलं आहे. लेट्स स्टार्ट. आदिती सबमिशनचं टेन्शन आलं वाटतं काही. हाय गाईज, तुम्ही आत्ताच आलेली आहे आणि आज प्रॅक्टिकल सबमिशन आहे आमचं. नाही चेकिंग आणलं आहे तू चेक करायला? तिथंच लिहिलं आहे. मी आणलं आहे. आदितीचा माऊस चालत नाही. आता ते जुगाड प्रॅक्टिकल तर आमचं प्रेझेंटेशन होणार आहे थोड्याच वेळात. त्याचं आमचं प्रेझेंटेशन झालं नाही कारण आमचा रोल नंबर आला नाही. हे उठतच नव्हतं, नुसतं नाही बोलत होतं. असं नाही, आता एक ग्रुप होत होता, मग एक ग्रुप झाला त्याला टाईम होऊन गेला लेक्चर संपायचं. मग आम्ही उठलोच नाही. आता नेक्स्ट टाईम सॅटर्डेला करावं लागणार आहे. बघू आता काय होतं. आता आमचं लेक्चर आहे OSचं आणि यानंतर आमचा लंच ब्रेक होणार आहे. त्याचीच आम्ही आत होतो आणि वाट बघतोय कारण खूप जास्त भूक लागलेली. आधी ती भूक लागली काय आम्हाला खूप जोरात भूक लागली. आमचं खूप जास्त घाण प्रेझेंटेशन होतं आज. तुझं तर केव्हाच झालं ना बाई. परत रेकॉर्ड करा. आज आमचं प्रेझेंटेशन होतं आणि ते जोरात प्रेझेंटेशन होतं आणि ते झालेलं नाही आहे. आता उद्या बघू कसं जातं आमचं प्रेझेंटेशन. आता नंतर CSचं पण सायबर सिक्युरिटीचं पण त्याला नाही आम्ही घेणार आहे. आम्ही प्रिपेअर केलं आहे. पहिली गोष्ट नाही, मी वाचलेलं आहे बट सगळं रोल नंबरवरती डिपेंड आहे आणि ग्रुपच्या नंबरवरती की आमचा आज ग्रुप येईल का नाही. बघूया काय होतं. हेच भारी वाटतं यार मला तर. आली मॅम आता लेक्चर आमचं पाय. आमचं फायनली टिफिन खायची वेळ झालेली आहे आणि वी हॅव टिफिनची बॅग किती छोटी आहे. आता अनबॉक्स कर ही बॅग, त्याच्यामधून काय निघतं बघू. त्याच्यामध्ये डब्बाच निघणार आहे अजून काही निघणार. हा खोलला. आदित्यने माझ्यासाठी टिफिन आणलं. माझा गॅस संपलेला आहे तर आम्ही टिफिन आणलेला आहे. आता अनबॉक्सिंग करते ही. खोल रे पटापट काय काय. हा हा
याच्यामध्ये देशी निघतंय सगळं नॉर्मल झालं ॲस्थेटिक पण ना. हो टिफिन मध्ये टिफिन एवढं आणलंय. खोल लवकर. हो चटणी. अनबॉक्सिंग ऑफ टिफिन. बापरे. हो बटाट्याची भाजी. पण बटाट्याची भाजीच आहे. तुला कसं माहिती. टिफिन हॉल. एन्जॉय ऑल टिफिन. खोलला नाही खोल. गाईज फायनली आता आम्ही जाणार आहे ते मेन काम करायला जे की असतं सबमिशनच्या टाईमला, ते म्हणजे रुब्रिक्सचे प्रिंट काढायला. आणि आता इतके जास्त पैसे लागतात ना, जितके पैसे वर्षभर लागत नाही तितके पैसे आता लागून आता प्रिंट काढायला. तर रियालिटी बोलते तर काय हसताय तुम्ही बाई. यार तू घेऊ नको यार. सोड बाई. आता आम्ही जाणार आहे प्रिंट आउट काढायला ऑफ द रुब्रिक्स. लेट्स गो. इकडे जवळच दुकान आहे, दुकानवाल्यांचा धंदा करून देतोय. लेट्स गो. आम्ही ट्रिप्सची चाललोय गाडीवर आणि ट्रिप्सची जायला जितकी मजा येते ना कशातच येत नाही. ॲक्सिडेंट नाही होत. चांगलं तरी ट्रिप्सने जाऊ शकत कारण एक गाडी ऑलरेडी इथे आहे आणि ती पण गाडी घेऊन जायची आहे. आता आम्ही आलो प्रिंट काढायला जिथे खूप जास्त गर्दी नाही आहे, नॉर्मल आहे. आमचं पटकन नंबर लागून जाईल. लेट्स गो टू टेक आउट द प्रिंट्स. गाडी ड्राईव्ह केली. 2 मिनिटाचा रस्ता होता तरी पण कशी गाडी ड्राईव्ह केली. एकदम भारी ड्राईव्ह केली. स्कार्फ बांधून आली. लेट्स ओके. लेट्स गो टू प्रिंट आउट. प्रिंट आउट्स काढून घेऊया. आउट्स काढलेले आहे ज्या की ह्या रुब्रिक्स आहे. आता आम्ही जाणार आहे कॉलेजमध्ये परत आणि ह्या प्रत्येक असाइनमेंटच्या बाहेर लावायचे आहे. म्हणजे इच असाइनमेंटला एक रुब्रिक्स. तर चला जाऊया. चल रे पटकन. 1 वाजता लेक्चर. आता किती वाजले. 54 झाले. 1 मिनिटात कॉलेजमध्ये पोहोचतो आणि लेट्स अटॅच द रुब्रिक्स. मी बाकीचंच बोलते वेगळंच बोलत आहे. तर लवकर. वी आर बॅक इन कॉलेज. आता आमचं लेक्चर आहे. लेट्स गो. कसं नाही केलं आहे आपलं ड्राईव्हला. कोणची ड्राईव्ह क्लास जाऊ. गाईज आमचं फायनली आता सायबर सिक्युरिटीचं प्रेझेंटेशन झालं आहे. गाईज आय एम बॅक होम आणि आता वाजले ऑलमोस्ट 4 आणि आत्ता मला एक व्हिडिओ शूट करायचा आहे. मला एक कोलॅब आहे सो त्याचं मला एक व्हिडिओ शूट मी बरेच दिवस झाले ते येऊन. बट आता मी रिव्ह्यू फायनली देणार आहे. मी आता सगळं सेटअप केलेलं आहे. पटकन मला तो व्हिडिओ शूट करायचा आहे. स्टार्ट करूया त्यानंतर बोलते. फायनली माझा तो व्हिडिओ शूट करून चाललेला आहे आफ्टर सो मेनी रिटेक्स. म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ फायनली आपल्याला दिसतो तो खूप असा क्लीन असतो, एकदम छान एडिट केलेला वगैरे. बट त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये खूप एडिट्स असतात. त्याच्यानंतर रिटेक्स असतात. 100-60 रिटेक्स घेतो आपण आणि फायनली तो व्हिडिओ रेडी होतो. मी सगळं आता हे सांगते तर हे मला रिॲक्ट करते हँग करून. तो आता फायनली मला थोडं आता बरं वाटतं आहे की व्हिडिओ मी काढला, एडिट केला आणि त्यांना पाठवला आहे. सो बघूया त्यांच्याकडून काय रिप्लाय येतो. तोपर्यंत आता मी हे जे इतका आउटफिट घातला होता फॉर द शूट तो आता मी चेंज करणार आहे. थोडं फ्रेशन अप होऊ आणि काहीतरी खाऊया कारण मी आल्यापासून तेच काम करत होते. सो लेट्स गेट. आणि ज्याला पण वाटत असेल ना की कॉन्टेंट क्रिएटर लाइफ इज़ ईजी, इट्स नॉट मेरे भाई, करना पड़ता है बहुत कुछ. सो लेट्स डू आर अनरेडी. आणि काहीतरी खायचं, खूप भूक लागली आहे. लेट्स हॅव. हसती काय यार. तर गाईज इट्स ऑलमोस्ट 6 o'clock आणि आता मी विचार करते की लेट्स गो टू इस्कॉन टेम्पल. कारण आज वेडनेसडे आणि आज वेडनेसडे म्हटलं तर खूप छान प्रोग्राम असतो इस्कॉन टेम्पलला. म्हणजे सगळे भजन कीर्तन असे गाणे वगैरे सगळे भक्त लोक सगळे असं छान छान येतात आवरून, असं खूप छान असतं. सो विचार केला आपण पण जाऊया आणि माझ्या घरापासून खूप जास्त जवळ इस्कॉन टेम्पल. सो मी तिकडे जाणार आहे आता. सो विल बी गेटिंग रेडी. छान असं काहीतरी कुर्ता वगैरे घालूया कारण थोडं असं ट्रेडिशनल वाईब्स येण्यासाठी आणि पटकन जाऊया. सो पटकन आता 1 मिनिटात रेडी होते. त्यानंतर 1 मिनिटात आवरून लगेच निघायचं दुसऱ्या मिनिटाला. लेट्स गेट रेडी. गाईज आता मी तयार झालेली आहे आणि मी हा ग्रीन कुर्ता घातला जो की माझा ऑल टाईम फेवरेट आहे. तोच मी आता घातलेला आहे आणि लेट्स गो. आणि संध्याकाळ म्हटलं की मला घरात बसून इतकं बोर होतं ना, असं वाटतं की कुठे जाऊ कुठे नाही.
इतकं जास्त बोर. तुम्हाला पण संध्याकाळी घरात बोर होतं की नाही मला सांगा. म्हणजे असं वाटतं की मला संध्याकाळचं वातावरण इतकं छान असतं आणि घरात बसून काय जायचं मजा येणार आहे. तसे घराच्या बाहेर जायचं मस्त एन्जॉय. म्हणजे बाहेरचं वातावरण वगैरे बघायचं तर चांगलं वाटतं. घरात बसण्यापेक्षा काहीच समजत नाही काही नाही. सो आता मी तयार झालेली आहे. आता पटकन जाऊया. मला असं वाटतं आहे ना थोडं इस्कॉन थोडंसं नंतर जाऊ कारण थोडं लेट सुरू होतं. लेट्स गो. गाईज आय एम बॅक होम आफ्टर गोईंग ॲट द टेम्पल. ही खूप इंग्लिश बोलते का असं वाटतंय का. सो मी आता घर आलेली आहे आणि खूप छान वाटतं तिकडे गेलं कीर्तन असं ऐकता. मी तिकडे तसं व्हिडिओ नाही काढला बट खूप छान एक्सपिरियन्स होता. मला तर तसं आवडतं. मी मोस्टली वेनसडेला जातोच म्हणजे जातो आणि तिकडे प्रसाद पण असतो बट मला घरी यायचं होतं लवकर म्हणून मग मी प्रसादासाठी थांबते आणि लवकर घरी निघून आली. आणि यानंतर आता मी घरी आलेली. सो आय नीड टू चेंज माय ड्रेस फर्स्ट आणि मग काहीतरी खायचं आहे कारण आता ऑलमोस्ट जेवायचा टाईम झालेला आहे. लेट्स हॅव आवर जेवण. अभ्यास करायचा आहे कारण पेपर इज कमिंग सून आणि उद्या मला काही प्रेझेंटेशन्स पण आहे त्याचं पण प्रिपेअर करायचं आहे. थोडी वाय पण आहे त्याचं पण करायचं आहे. सो इट्स टाईम टू हॅव जेवण. तर आज आहे मस्त उसळ आहे आणि पापड आहे आणि पोळी. लेट्स हॅव आवर जेवण टुगेदर. सो गाईज इट्स ऑलमोस्ट 9-10 वाजले. आता मी आता इंग्लिश बोलते जास्त करून मला असं वाटतं बट हां आता वाजले ऑलमोस्ट 9:30 9:45 आणि आता मी जेवण वगैरे केलं. सो आता मला फायनली सबमिशनचं लिहायचं आहे त्यानंतर मी झोपून घेणार आहे. सो आता मी हा व्हिडिओ कन्क्लूड करते आहे म्हणजेच की एंड करते आहे. आणि दिस वॉज टुडेज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा अँड डू लेट मी नो इन द कॉमेंट्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. So see you in the next video. Till then, bye and thank you so much for watching. Bye bye. Bye.